नमस्कार, मी श्रद्धा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे श्रद्धाज खमंग किचनमध्ये. आज मी तुम्हाला सगळ्यात सोपी बटर चिकनची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 1 किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. हे मी स्वच्छ धुवून इथे ठेवलेलं आहे. सगळ्यात आधी आता मी हे चिकनचे पीसेस हे एका कुकरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करत आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी आणि मीठ टाकून हे असंच भांडं आपण कुकरमध्ये ठेवायचं आहे. आता मी झाकण लावून ह्याला एक वाफ येईपर्यंत मोठ्या गॅसवरती कुकर ठेवणार आहे आणि वाफ आल्यानंतर गॅस बारीक करणार आहे आणि 5 मिनिटं चिकन शिजून घेणार आहे. आता इथे चिकन शिजलेलं आहे. आता जे मोठे मोठे पीसेस आहेत त्याचे या प्रकारे असे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. आणि हे जे चिकनचं पाणी जे राहिलेलं आहे हे पाणी आपण टाकून द्यायचं नाहीये. आपण हेच पाणी यूज करणार आहोत. आता मी इथे अर्धा किलो कांदे हे आधी उकडले आणि मग उकडल्यानंतर मी त्यांची इथे पेस्ट बनवलेली आहे. त्याचप्रमाणे मी 6 मोठे टोमॅटोज आधी उकडून घेतले, त्यांची स्किन काढून मग इथे मी पेस्ट बनवलेली आहे. इथे मी 4 टेबलस्पून खसखस थोडीशी तव्यावरती भाजून घेतली आणि मग पाणी टाकून इथे मी त्यांची पेस्ट केलेली आहे. आणि इथे 2 मुठी काजू मी घेतलेले आहेत. त्यांना गरम पाण्यामध्ये मी 15 ते 20 मिनिटं भिजवून ठेवलेलं होतं आणि नंतर मी त्यांची ही पेस्ट बनवलेली आहे. आता सगळ्यात आधी कढईमध्ये मी 2 मोठे चमचे साजूक तूप टाकलेलं आहे आणि 4 मोठे चमचे मी इथे बटर टाकलेलं आहे. नावातच बटर आहे त्याच्यामुळे बटरचं थोडंसं आपल्याला प्रमाण जास्त ठेवायचं आहे. आता हे व्यवस्थित गरम झालं की आपण जो कांदा उकडून त्याची पेस्ट केलेली आहे तो यामध्ये टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित आपल्याला आता गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा आता परतला गेलेला आहे. आता त्यामध्ये आपण जे हे आलं लसूण पेस्ट आहे ती टाकणार आहोत. साधारणपणे 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं यांची ही पेस्ट आहे ती मी आता इथे टाकलेली आहे आणि थोडंसं पुन्हा एकदा आपण परतून घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनिटासाठी परतायचं आहे आणि 2-3 मिनिटं परतल्यानंतर जे वाटून ठेवलेला आपली खसखस आहे ती टाकायची आहे. त्याचप्रमाणे ही काजूची पेस्ट टाकायची आहे आणि थोडंसं एक अर्धी वाटी आपण साईचं दही इथे टाकलेलं आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं बाजूला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. सहा 7 मिनिटं परतल्यानंतर ह्याला व्यवस्थित तेल सुटतं. तर तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी 4 टीस्पून लाल तिखट टाकत आहे. आता 2 टीस्पून धने-जिरे पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर 4 टीस्पून गरम मसाला पावडर टाकायची आहे. आणि आता हे व्यवस्थित आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनिटं आपण हे सगळे मसाले परतून घेणार आहोत. आणि आता मसाले परतून झाल्यानंतर आपण जो मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलेला टोमॅटोचा जो गर आहे तो टाकायचा आहे. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे.
आता सगळं मिक्स केल्यानंतर वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता यामध्ये जे उकडलेले चिकनचे तुकडे आहेत ते टाकायचे आहेत. आणि वरतून पाणी टाकायचं आहे. पाणी आपण जे चिकन बॉईल करून जे शिल्लक राहिलेलं आहे तेच पाणी मी इथे टाकलेलं आहे. आणि आता हे आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी उकळून घ्यायचं आहे. आता वरतून मी इथे 150 ते 200 ग्रॅम फ्रेश क्रीम टाकलेली आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मी पुन्हा 1-2 मिनिटासाठी हे उकळून घेणार आहे. आता याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपलं बटर चिकन पण रेडी झालेलं आहे. आता जर इन केस तुम्हाला ह्या चिकनला असा लाल कलर हवा असेल जसं हॉटेलमध्ये असतो, तर चिकन उकडल्यानंतर त्याचे जे पीसेस आहेत त्याला खाण्याचा लाल कलर आहे ना चोळून ठेवायचा आणि मग ते पीसेस याच्यामध्ये ॲड करायचे. आता सजावटीसाठी वरतून मी चीज टाकलेलं आहे. चीज हे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाकायचं आहे. आणि थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता आपलं बटर चिकन रेडी झालेलं आहे. नक्की करून बघा.